पाद सेवन भक्ती करणाऱ्या लक्ष्मी देवीने एक दिवस आपल्या आराध्य दैवताकडे या भगवान महाविष्णूंकडे पाहिले. जो कायम आनंद स्वरूप आहे त्या भगवंताच्या चेहऱ्यावरती आज थोडीशी चिंता दिसायला लागली. महाराज, भगवंताने चिंता कसं शक्य हो? एक लक्षात घ्या, संतांची चिंता सुद्धा, भगवंताची चिंता सुद्धा काहीतरी जगाच्या कल्याणाची. का हो प्रभू? आपण काही बोलत नाही आहात, आपण काही सांगत नाही आहात, पण मला असं वाटतं तुमच्या मनात काहीतरी चिंता विचार चक्र सुरू आहे. सांगा मातलेले त्यांच्यावरती आता मला निग्रही लीला करायची आहे. त्याच्यासाठी काय करावं? मला कोणाच्या तरी शक्तीचं सहाय्य हवंय. काय करू? एक लक्षात घ्या, ब्रह्मदेवाकडे निर्मितीचं काम आहे, सांभाळायचं काम शंकराकडे आहे, आणि संहाराचं काम निर्माण करणं सोपं आहे, सांभाळणं त्याहून अवघड आहे. आणि सगळ्यात कसोटी असते उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हटल्यानंतर काही नाश व्हायला लागला की कसं तरी होतं की नाही? सांगा. एवढीशी दुधावरची साय जर वाया गेली तर रात्रभर झोप लागते का हो? सांगा आणि लक्ष्मी देवीने सांगितलं भगवान महाविष्णूंना, असे जे अनेक दैत्य मारलेले त्यांच्या यशश्री प्राप्त करायचे, भगवंत कधी निग्रहाची लीला करतात तर कधी कधी अनुग्रहाची लीला. एखाद्या भक्तावरती कृपा करणं अनुग्रह लीला, पण परित्राणाय साधूना विनाशायच्या दृष्टीने कधीतरी ऑपरेशन करावं लागतं. डायबिटीज झालेला आता एखादा पाय नाईलाजानं प्राणाच्या रक्षणासाठी काढावा लागतो, पायातला काटा काढून फेकून द्यावा लागतो. एक लक्षात घ्या, सगळी दैवत आपली शस्त्रधारी आणि शास्त्रधारी आहेत. शास्त्रही पाहिजे आणि शस्त्रही पाहिजे मंडळी. आणि लक्ष्मी देवीने सांगितलं, मग पहा, मला असं वाटतं याच्यासाठी आपल्याला सहाय्य नक्की शिवजी करतील. आपण शंकरांचं सहाय्य मागा. त्याच्यासाठी काय करावं? आता ज्याला गरज आहे त्यानंच याचना करण्यासाठी, मदत मागण्यासाठी जावं लागतं की नाही? तहान लागल्यानंतर आपण पाण्याकडे जावं, पाणी तहानलेल्याकडे कसं येईल? आपण हे करू. माझ्या मनाचं असं चिंतन आहे, आपण शिवजींना सहाय्य मागा, त्यांना प्रसन्न करून घ्या. मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, विष्णूंनी आणि शंकराची भक्ती ध्यान करणं कसं योग्य आहे? आपण थोडस चिंतन पहा. अखंड शिवजी रामाचं चिंतन करतात, रामाचं ध्यान. आणि रामप्रभूंनी रामेश्वरला शिवलिंग स्थापन केलं.
नेत्यांमध्ये कधीच वाद नसतो, अनुयायांमध्येच फार असतो. यावेळेस आमच्या गुरुपौर्णिमेला डॉक्टर काकांनी छान वाक्य सांगितलं हो. ते म्हणाले सगळे मोठे लोक आतून मिळालेले असतात, एक झालेले. अर्थ वेगळा आपला घेऊ नका. सगळे महाज्ञानी आत्मस्वरूपानं एक झालेले असतात. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावती पंढरी दोन्ही साधिके साधिके दोन्ही साधिके साधिके दोन्ही साधिके साधिके या दोघांकडे बघून मला वाटतं प्लस ऍडिशनल 2 वर 2 फ्री. साधिके दोन्ही साधिके साधिके. नावं उभं काही नाही हो. शिवाची उपासना केली का, विष्णूची केली, शेवटी उपासना हिंदोनी पाहिली. समर्थ म्हणाले हे तो विश्व पाहिली झाली. कोणत्याही दैवतेला केला नमस्कार, सर्व देव नमस्कार. पण पहा आमच्यासाठी आदर्श चरित्र आहे. आपण शिवजींना प्रसन्न करून घेऊया. आणि ठरलं तो म्हणतेस ते बरोबर आहे. आणि भगवान महाविष्णू त्यांनी विचार केला आता शिवजींच्या भेटीला जायचे. जावं कुठे? कैलासावरती. पण ते ध्यानस्थ मग करावं काय? लक्ष्मी देवी म्हणाल्या जसा कैलासावरती अखंड शिवजींचा वास आहे दशमखंड काशीपुरी. आज पहिल्या सोमवारी तुम्हाला फ्री यात्रेला घेऊन जातो देशपांडे ट्रॅव्हल्स कंपनीने. 7:30च्या घरात मंडळी पहिला दिवस आहे. आपणही नाशिक क्षेत्री जाऊया. भगवान महाविष्णू शिवजींच्या कृपेसाठी आणि या शक्तीसाठी सहाय्य मिळवण्यासाठी निघाले नाशिक क्षेत्राकडे. हेतू काय? जगाची स्थिती उत्तम झाली पाहिजे. समाजाच्या धारणेसाठी जे उन्मत्त झालेले अनेक दैत्य त्यांच्यावर विजय मिळवायचा आहे. लक्षात घ्या, कधी युक्ती लागते, कधी शक्ती लागते. आणि लढायचं म्हटल्यानंतर शस्त्र नको का? साधं कीर्तन करायचं म्हटल्यानंतर काहीतरी साहित्य लागतं. युद्ध करायचं म्हणजे प्रसंगी शक्ती पाहिजे. आणि शिवजींनी ठरवलं त्यांच्या विष्णूवरती कृपा करायची. विष्णूंनी ठरवलं आपण यांच्याही दर्शनाला जाऊ, त्यांची कृपा संपादन करायची. ऐक्य दोघांमध्ये वैकुंठाभूमी श्री विष्णू वैकुंठाभूमी भगवान श्री महाविष्णू आपला मोठेपणा विसरून
या काशी दोन नद्या एकत्र मिळतात ही वाराणसी. आजही आपण जा, आधी काशी स्टेशन लागतं मग वाराणसी. काय त्या काशी क्षेत्राचं महात्म्य. प्रत्यक्ष तिथे ज्ञानगंगा शिवजींनी रक्षण केलेली नगरी दशमखंड काशी होती. त्या ठिकाणी विष्णू आले आणि भगवंताला पाहिल्यानंतर या गंगा मातेचं अंतःकरण उसळून आले. ज्याच्या पदापासून निघालेली विष्णुपदी जन्म राजानं तप केलंय म्हणून जान्हवी आहे. हिमालयाच्या त्या गडीपुऱ्यातून वाहताना मंद मंद वाहते म्हणून तिला मंदाकिनी म्हटलं जातं. शिवजींनी जटे धारण केले. या ठिकाणी आपला स्वामी आलेला पाहून गंगा मातेचे अंतःकरण उचलून आलं. तेवढं होतं. गंगेमध्ये स्नान करायचं, आणि शिवजींची पूजा करायची. शिवजींची पूजा विष्णू करताय पहा. काय पूजेचं रहस्य असेल. आत्मात्मं गिरिजामती सहचरः प्राणा शरीरं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिती संचार पदया प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वादिनो यज्ञ कर्म करोमि तत्तदखिलं शम्भोर्वाराधनं नमः पार्वती पते हर हर जय जय रघुवीर. स्नान केलं महाविष्णूने आणि काय सांगावं. शिवचरणी आज मन झाले, शिवचरणी आज मन झाले, शिवचरणी आज मन झाले. शिवचरणी आज मन झाले. कल्पापहर अखिल सुख करे, कल्पापहर अखिल सुख करे. शिवचरणी आज मन झाले, शिवचरणी आज मन झाले. शिवजींची पूजा करायची. आता पूजेसाठी काय साहित्य. अनेक वेळा महाराज आमच्या भागात काही लोक पूजेचं सामान म्हटलं नाही, पूजेचं साहित्य असतं आणि सामान शेवटचं असतं. कुंडले मराठी भाषा आहे बघा. सांगतो तुम्हाला, प्रत्येक ठिकाणची बोली भाषा वेगळी आहे. थोडं भुसावळ सोडलं की बडिया शब्द बुवाच्या तोंडी येतो. रेल्वेच्या मध्ये पहा तुम्ही, बोली भाषेवरनं कळतं बुवा तुम्ही कुठले. ओळखायचा हा नमुना विदर्भाकडचा दिसतोय. आम्ही ठणकावून सांगतो तुम्ही जिथले, आम्ही तिथले. पहिल्यांदा महाराज गोव्यामध्ये कीर्तनाला दत्त जयंतीच्या उत्सवाला त्या मडगाव जवळ केपे नावाचं गाव आहे. पहिल्यांदा मला गुरुसेवानी पाठवलेलं. सांगायचं म्हणजे प्रदीप जोशी म्हणून त्यांच्या मनात एक विचार आला. नाव तर मोठं दिसतंय राघवेंद्र. कधी कधी त्या रेल्वेच्या याच्यावर फॉर्म वरती नाव भरताना इंग्रजीत भरावं लागतं. सगळं नाव एका वेळी मलाच खायला लागतं. सांगायचा हेतू त्यावेळेस काही मोबाईल भानगड नाही. 2002-03 साल. पण गोव्यातली भाषा मला येत नव्हती. मी आपलं त्या जनशताब्दीनं ठाण्याहून बसलेलो, मडगावला उतरलो, प्लॅटफॉर्मवरती आलो तरी कोणी घ्यायला नाही, काही नाही. काय करावं. शेवटी एक व्यक्ती, त्या व्यक्तीनं मला बरोबर घेतलं. ती प्लॅटफॉर्मवरनं इकडनं तिकडे, तिकडनं इकडे फिरायला लागली. त्याच्या लक्षात आलं
एक व्यक्ती अशी बाकड्यावर बसलेली अनोळखी दिसते. फक्त एवढं काय माझ्या चेहऱ्यावरची त्यानं सज्जनता पाहिली मला माहित नाही. तर गोव्यातल्या भाषेत विचारलं मला, तू बुवाम रे, तू बुवाम रे. म्हणलं बुवा म्हणे तो कीर्तन करून रे. लक्षात घ्यायचं, शिवजींनी पूजेचं प्रयोजन विष्णूंकडनं स्वीकारावं. काय हो, कोण कोणाला मोठेपणा देतोय? मोठी माणसं ती मोठी जी कायम दुसऱ्याला मोठेपणा देतात. मोठी माणसं ओळखायची कशी, जे दुसऱ्याला मोठेपणा देतात. बस झालं, लक्षात घ्या. मायबा काय पूजेला शिवाजींना बिल्वपत्र आवडतं त्याने आशुतोष भगवान एवढ्या बिल्वपत्रानं संतोष. पण विष्णूंनी विचार केला, त्यांना जे आवडतं ते अनेक भक्त देतील, पण आज पूजेच्या वेळी मी काय करेल, जे मला अत्यंत प्रिय ते त्यावेळी त्यांना समर्पित करेल. काशी क्षेत्री गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असतं की नाही? काय सोडलं जातं? भोपळा. लक्षात घ्या, आतापर्यंत कोणीतरी हापूस आंबा सोडलेला आहे का सांगा? तसा जर असेल तर ही 4 पाकिटं त्याची त्यालाच. नाही सोडलं जातो. झालं गेलं, गंगेला मिळालं. महाराज, जे मला प्रिय आहे, जे मला भोगावं वाटतं त्याचा त्याग करा ना. जे नको ते काय त्याग करा. आणि भगवान महाविष्णूंनी विचार केला, या शिवजींची मी पूजा करेन ती कशी? 1000 कमल पुष्पाने. भगवान महाविष्णूंना पहा, त्यांचं मुख कमल, हृदय कमल, नेत्र कमल, नभे नभे हृदय कमल, तुझी पूजा करीला मी. हृदय कमल, तुझी पूजा करीला मी. हृदय कमल, तुझी पूजा. चरण कमल, तुझी पूजा करीला मी. चरण कमल, तुझी. हृदय कमल, तुझी पूजा करीला मी. पूजा करीला मी. पूजा करीला मी. आणि सांगितलं गरुडाला 1000 कमलाची. कमल म्हणजे चित्त आहे. गजेंद्र मोक्षाच्या वेळी आठवत असेल आपल्याला कथा, त्या श्रीहरीला कोणतं फुल हो? असा विचार करा. परमार्थाची भाषा लौकिकातली नसते म्हणून आमच्या गुलाबराव महाराजांनी सांगितलं, संतांचे ग्रंथ वाचत असताना माझी सुधारणा व्हावी या कळवळीनं वाचावी. अभंग पाहताना, कथा कीर्तना आणि कादंबऱ्या आणि बाकीचं पाहताना फक्त मनोरंजन म्हणून पाहावं. त्याचा आत काही फारसा परिणाम होऊ देऊ नये. मायबा, गरुडानं त्या पूजेची तयारी केली आणि भगवान महाविष्णू पूजेला बसले. पण थोडीशी परीक्षा, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे, काहीतरी सत्कर्मात एवढीशी परीक्षा पाहिलीच जाते हो. आणि त्याच्याशिवाय आनंद नाही. आणि चांगल्या गोष्टीला काहीतरी हे हो. काय विचार केलाय? 1000 कमल पुष्पाने. पुष्पे कमले सहस्र आठ, दोष विना आशुतोष भगवान. आशुतोष त्यांना काही गरज नाही, पण पाहत जे मला प्रिय ते मी अर्पण करेल. आणि गरुडानं तो फुलांचा हारा सळा आणून ठेवला. पूजा सुरू आहे. काय पूजा? यथा देहे तथा देवे. रामकृष्ण परमहंस पूजा करायचे काली मातेची.
देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा जगासी दिसेल का आणि ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगासी मिळेल का वडवे घाटे पांडे राव देवाकृती बसती केवळ त्यांच्या चित्ती गदाधराचे काली दर्शन ठसेल का ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगासी मिळेल. रामकृष्णांबद्दल काय बोलावं. विवेकानंद म्हणाले काय योगायोग आहे ज्या मूर्ती पूजेचा आम्ही विरोध करत होतो प्रारब्धानं मला अशा गुरुकडे जावं लागलं ज्याचं सगळं आयुष्य फक्त आणि फक्त मूर्ती पूजे. काही कहो आमच्यासाठी मूर्ती असते भक्तासाठी प्रत्यक्ष भगवान असतो. गडावर जाताना येथे जागृत रामदास विलसे. कल्याण उद्धवाची ती भूमिका असते. आम्ही सांगतो सज्जन गडावर निघालो ज्यांनी भक्त म्हणतात आम्ही समर्थांकडे निघालो. आजही महाशिवरात्रीला महाराज जेव्हा गडावरती लोक येतात ना आम्ही रामदासाला भेटायला निघालो. काय भूमिका पूजा सुरू आहे आणि योग असा तिथे शंकरांनी थोडीशी विष्णूची परीक्षा घेतली. पूजेमध्ये काही कमतरता असू नये. मला जर उत्तम भोगावं वाटलं तर देवालाही तेवढं चांगलं. माझ्यासाठी चांगलं वस्त्र तर देवाला हलकं का. सत्यनारायणाच्या सुपाऱ्या आणि खायच्या सुपाऱ्या वेगळी. आता नैवेद्यार्थी अक्षता आसनार्थी अक्षता आवाहनार्थी अक्षता म्हणताना नसताना काहीच गोष्टीचं काही नाही पण असताना कंजूषीपणा का. एक कमळाचं फूल कमी पडलं तडजोडी मनुष्य प्रपंचात करतो त्याच्यापेक्षा परमार्थात तुला काय बघावं जमलं तर देवाच्या मनात असलं तर प्रपंचातले निर्धार करताना कमी जास्त चालतं का हो ना. एक कमल पुष्प कमी पडलं आता काय करायचं. काय माया रचली या शिवजींनी माहित नाही. प्रकृती पुरुष ब्रह्म माया शिवशक्ती माया रचली. एवढं मोजताना एक फुल कमी पडायला लागलं हो. भगवान महाविष्णूंनी आपला एक नेत्र 999 फुल आहे. एक कमी पडत आहे. आपल्यासारखा जर कोणी असतात चाललं असतं ना हो भागून घेतलं असतं. नाही 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 मंडळी नाही. एक नेत्र काढून पूजेमध्ये व्हायला आपला तो हेतू पूर्ण केला. आणि त्या पूजेनं शिवजींना प्रार्थना केली. कर चरण कृतम वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितव विहितं वा सर्वमे तत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री शिवजींची पूजा करणारे सामान्य आज विष्णूची लाखो कीर्ती विष्णू त्यांनी ही पूजा केली. संतुष्ट झाले शिवजी संतुष्ट झाले आणि स्वतःचा प्रभो की आपण पूजा गोड मानून घ्या. आता एवढं दिल्यानंतर तो प्रसन्न होणार नाही का हो. सामान्य काही दिलं तर तिथपर्यंत पोहोचतं. विष्णूंनी एवढ्या निर्धारानं निष्ठेनं स्वतःचा नेत्र त्या पूजेमध्ये
एक कमळाचं फुल कमी पडलं म्हणून अर्पण केलेला त्या पूजेला शिवजी संतुष्ट झाले आणि काय सांगावं, आज विष्णूंच्या भेटीसाठी शिवजी मंदिरातून मूळ स्वरूपा सहजे आले ते कैलास राणा शिवचंद्र मौली आणि कलिंद्र माता मुकुटे घराळी कारुण्य सिंहो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज हराचं ऐक्य झालं आणि मंडळी त्या पूजेवर संतुष्ट झालेल्या शंकरांनी विष्णूंना एक शस्त्र दिलं, एक चक्र दिलं. त्याचं नाव काय हो? सुदर्शन. सुदर्शन चक्र. भक्ताच्या रक्षणासाठी सुद्धाही आहे, जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करणारं ते चक्र आहे. आणि प्रसंगी लक्षात घ्या, राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालाधिकांच्या त्या संहारासाठी प्रभू मुक्त झालो, संतुष्ट झालो. शिवजींची पूजा विष्णूंनी केली, मग आम्ही करावी का न करावी? आपणही मानस पूजा करूया, शिवजींना आळवूया. पहा, सगळं करताना आपण सगळं देऊ. लाखो रुपये माणसं देतील, सप्त सागराचं जल आणतील, अत्तर सुगंधित सगळं सगळं काही असेल, पण मन असेल याची खात्री. जे ज्याला प्रिय आहे ते द्या. शिवजींना काय हवं? मन हा मोगरा अर्पोनी ईश्वरा, उदरपी संसारा येणे नाही. ते मन जर शिवजींच्या पदकमनी स्थिर झालं, जीवनाचं कोटी कल्याण आहे. म्हणून तर या कथा कीर्तनाच्या निमित्तानं आपण एक निर्धार करावा. आणि समर्थ माऊलीनं जे मनाला सांगितलं, मना हा शिवपद कमलाचा तो आश्रय घे. मागितले समर्थांना, मनाला तिथे गोडी लागली. एकदा ते तिथे स्थिर झालं, लौकिकात गुंतणारच नाहीये. आपलं अत्यंतिक कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मनोनिग्रह करा, इंद्रिय निग्रह करा. मनाचं शमन आणि इंद्रियांचं दमन असे करणारे शिवजी जगताला ज्ञान देणारे, जीवाचं मूळ स्वरूप असणारे त्या शिवाच्या पदी आपणही रत होऊ, स्थिर होऊ. एवढीच ही कथेची अत्यंत कळमळीची मांडणी आहे. पूर्वरंग त्यामध्ये शिवपद कमल